जसजसे टप्पे पुढे जात आहेत तसतशी पातळी मात्र दुसऱ्या दिशेने चालायला लागली आहे। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात प्रचाराला रंग द्यायला सुरुवात झाली आहे। मुस्लिम लांगुल चालनाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता काँग्रेसला लक्ष्य करायचं सुरू केलेलं आहे। दुसरीकडे इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या अजेंड्यावर शेतकऱ्यांचा विषय दिसतोय। दोन्ही बाजूंकडून मतदारांना भीती दाखवण्याचा प्रयत्न होतोय। ये अर्बन नक्सल की सोच मंगलसूत्र भी बचने नहीं देंगे। यांनी सातबाऱ्यावरचं नाव बदललं, उद्या आमचा सातबारा खोडला आणि त्याच्यावरती दुसरं उपऱ्यांचं नाव लिहिलं तर आम्ही काय करणार? आता सातबारा बदलण्याचा एक जो धोका आहे हा शेतकऱ्याच्या लक्षात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची ही दोन्ही वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरली आहेत। पहिल्या टप्प्यात झालेल्या कमी मतदानानंतर एनडीए आणि इंडिया आघाडीचे नेते आक्रमक भूमिका घेताना दिसू लागले। 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपाचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी हिंदुत्वासह राम मंदिर, मुस्लिमांचं लांगुल चालन यांसारखे मुद्दे हाती घेतल्याचं दिसतंय। तर राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्या प्रचारामध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना विशेष महत्त्व मिळताना दिसू लागलंय। धर्म के नाम पर देश को बांटने वाली कांग्रेस आजादी के बाद भी पहले दिन से तुष्टीकरण में लगी हुई थी। तुष्टीकरण, वोट बैंक की राजनीति एक कांग्रेस के डीएनए में है। 16 लाख करोड़ रुपए 16 लाख करोड़ रुपए उन 200 में से 25 लोगों को नरेंद्र मोदी ने दिया है। 16 लाख करोड़ रुपया, मतलब अगर आप 25 बार किसान कर्जा माफ करो, हिंदुस्तान का किसान का कर्जा 25 बार माफ करो, उतना पैसा नरेंद्र मोदी ने 25 लोगों को दिया है। मोदी जी ने अयोध्या में रामलल्ला का प्राण प्रतिष्ठा कर कर रामलल्ला का भव्य मंदिर बनाया। अकोला वालों, ये जो इंडी अलायंस है, ये कहते हैं राम मंदिर नहीं बनना चाहिए था। आजादी के 70 साल से कांग्रेस और इनके चट्टो पट्टों ने राम मंदिर को अटका कर रखा, भटका कर रखा, लटका कर रखा। गेल्या 10 वर्षात किती शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं असेल तर मला आनंद आहे। किती शेतकऱ्यांना खरोखर पीक विम्याचे पैसे हे त्यांच्या नुकसान भरपाईप्रमाणे मिळाले हात वर करा। तुम्ही शेतकरी तसाच रट ठेवले। काँग्रेस सत्तेत आली तर संपत्तीचं मोजमाप काँग्रेस करेल। जनतेच्या घरातलं सोनं घुसखोरांना वाटण्यात येईल अशी भीती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे। यावरून वादंग उठलाय, तोच उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांचा सातबारा दुसऱ्याच्या नावे करतील अशी भीती वर्तवली आहे। माताओं बहनों का सोने का हिसाब करेंगे, उसकी जड़ती करेंगे, जानकारी लेंगे और फिर उस संपत्ति को बांट देंगे और उनको बांटेंगे जिनको मनमोहन सिंह जी की सरकार ने कहा था कि संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है। भाइयों बहनों, ये अर्बन नक्सल की सोच, मेरी माताओं बहनों, ये आपका मंगलसूत्र भी बचने नहीं देंगे, यहां तक जाएंगे मैं कहने आया हूं। ते म्हणाले, अहो उद्धवजी, हे सरकार जे भाजपचं आहे, मोदी सरकार, त्या मोदी सरकारने संकटाच्या काळात साथ देणाऱ्या शिवसेनेच्या सातबाऱ्यावरती गद्दारांचं नाव लिहिलं, तर उद्या यांचं सरकार आल्यानंतर आमच्या सातबाऱ्यावरती दुसऱ्याचं नाव लिहिलं तर आम्ही कोणाकडे जायचं? म्हणजे आता त्यांना ही भीती वाटायला लागले की ज्या मोदीजींनी इथूनच नांदेडमध्ये आले होते का आणखीन कुठे शिवसेनेला नकली सेना म्हटलं, मग ते बोलले तुमच्या नावावरचा सातबारा, त्या सातबाऱ्यावरती खाडाखोड करून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून यांनी सातबाऱ्यावरचं नाव बदललं, उद्या आमचा सातबारा खोडला आणि त्याच्यावरती दुसरं उपऱ्यांचं नाव लिहिलं तर आम्ही काय करणार? म्हणजे हा आता सातबारा बदलण्याचा एक जो धोका आहे हा शेतकऱ्याच्या लक्षात आलेला आहे। महाराष्ट्रासह देशभरात भाजपा विरुद्ध इंडिया आघाडीचा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतोय। भाजपा उपस्थित करत असलेल्या ध्रुवीकरणाच्या मुद्द्यांना इंडिया आघाडीकडून काटशह मिळताना दिसतोय।
किमान आधारभूत किमतीचे कायदे करण्यात आणि शेतकरी आंदोलनं रोखण्यात अपयशी ठरलेल्या सरकारची दुखरी नस इंडिया आघाडी दाबताना दिसतेय। आता या प्रचारात मतदार नेमका कोणत्या मुद्द्यांसोबत राहील आणि कोणाला साथ देईल हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।